2023 वर्षाची सुरुवात मोठ्या धूमधडाक्यात करण्यात आली। मात्र या 2024 वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक धक्कादायक घडामोडी घडलेल्या आहेत। मोबाईलचं व्यसन जास्त होत असल्यानं एका मुलानं राक्षसी कृत्य केलेलं आहे। काय केलं त्यानं पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर मोबाईलचं व्यसन आणि मुलगा राक्षस बनला। आई बापासह बहिणीची कुऱ्हाडीनं वार करून त्यानं हत्या केलेली आहे। तिहेरी हत्याकांडानं सगळीकडे खळबळ उडालेली आहे। 20 वर्षीय तरुणानं रविवारी कुऱ्हाडीने वार करून आई, वडील आणि बहिणीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे। मोहित असं आरोपीचं नाव असून त्याला मोबाईल गेमचं व्यसन लागलं होतं असं सांगितलं जात आहे। मोहित दिवसातील तब्बल 15 ते 16 तास मोबाईलचा वापर करत असे। एखाद्या हिंसक ऑनलाईन गेमच्या व्यसनातूनच मोहितनं हे कृत्य केलं आहे का या दृष्टीने पोलिसांकडून तपास केला जातोय। कुटुंबातील 3 सदस्यांचा खून केल्यानंतरही मोहितच्या चेहऱ्यावर पश्चातापाची भावनाही नव्हती। त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आलाय। या हत्याकांडानंतर पोलिसांनी मोहितला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे। या चौकशीत मोहितनं 1 महिन्यापूर्वीच हत्येचा कट रचल्याचं उघड झालं। मात्र त्यानं जन्मदात्या आई वडिलांसह बहिणीची हत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे केली याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाहीये। रविवारी मोहितनं आधी आपल्या आई आणि बहिणीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आणि त्यांचे मृतदेह घरासमोर असणाऱ्या अंगणात आणून टाकले। त्यानंतर त्याच्या वडिलांना जाग आल्यानं ते आपल्या खोलीतून बाहेर आले। त्यानंतर मोहितनं त्यांच्यावरही कुऱ्हाडीने वार केला।